माझ्या मनामध्ये असं आहे की शेतकरी सातत्याने अस्थिर वातावरणात जगत असतो आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नॅचरल संकटे काही कमी नसतात आणि त्यानंतरही आपला माल उत्पादित केल्यानंतर आपल्या मालाला विक्री संदर्भात होणारी फसवणूक ही काही फार घोषणा बाब नाही। त्यामुळे त्यासाठी कडक कायदा करण्याची आवश्यकता आहे। मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही या संदर्भात सविस्तर ड्राफ्ट तयार केल्यानंतर त्यांच्याशी बोलणार आहे की रजिस्ट्रेशन ऍक्ट यांना लागू करावं लागेल। यांचं रजिस्ट्रेशन कुठेतरी झालं पाहिजे। आज कोणीही व्यापारी उठतो, बांधावर जातो आणि खरेदी करतो। आताच आमचे सह्याद्रीचे अध्यक्ष विलास शिंदे म्हटले की बांधावरची खरेदी मोठ्या प्रमाणावर आहे आणि आमचे अध्यक्ष कैलासराव भोसले द्राक्ष बागायतदार संघाचे ऑल इंडियाचे, तर त्यांना ह्या द्राक्ष बागायतदार संघाच्या याच्यामध्ये अनेक कटू अनुभव आलेले आहेत। त्यामुळे हे अनुभव पैसे वसूल करणं हा एवढा पुरता मर्यादित विषय राहिलेला नाही। त्यामुळे पैसे वसूल तर पोलीस करतील, पण पोलिसांचं ऍडिशनल काम झालंय। पण मुळात कायदा जर तसा आणला तर मग त्या संदर्भात फ्रॉड व्यापारी जे येत आहेत त्यांना त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन येईल आणि काही अटीशर्ती टाकून त्यांना लायसन्स देण्याच्या संदर्भातले नियम या ठिकाणी आम्हाला बनावे लागतील आणि तो कायदा नवीन हाऊसमध्ये या ठिकाणी आणावा लागेल। त्यासाठी पणन मंत्र्यांशी चर्चा करावी लागेल आणि पणन मंत्री सन्माननीय जयकुमार रावल साहेबांशी माझं काल बोलणं झालेलं आहे या संदर्भात। तर आम्ही एकत्र बसून तो कायदा आणण्याचा विचार करतो। कायदा जेव्हा येईल मात्र आता ही जी काही फसवणूक झाली त्यामध्ये त्या व्यापाऱ्यांना लायसन देणारी लायसन अथॉरिटी असेल, इतर सहकारी, त्या सगळ्यांवरती ही सगळं संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे। मोक्का अंतर्गत कारवाई का करू शकत नाही? यामध्ये कायद्याला एक बंधन आहेत। कुठल्या कायद्याच्या अंडर ही केस रजिस्टर करावी? शेवटी कोर्टामध्ये जर एखादी बाब गेली आणि पोलिसांनी जर असे चुकीचे गुन्हे दाखल केले तर कोर्टही त्यामध्ये ताशेर मिळेल। त्यासाठी कायदाच लागेल की कायद्यामध्ये जर तुम्ही असं म्हटलं की मोक्कांतर्गत तुम्ही कारवाई करू शकता तर मग ते मोक्कांतर कारवाई करतील ना पोलीस। पण पोलिसांना आज सध्याच्या असलेल्या कायद्यानुसारच कारवाई करावी लागेल। त्यामुळे चौकशीचा जो काही फॅक्ट आहे ती चौकशी त्यांच्याप्रमाणे ती होत राहील, पण त्यांची आम्हाला मदत होणार आहे की चौकशीमध्ये काय काय गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत आणि काय काय त्रुटी राहिलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे ते फीडबॅक घेणार आहोत आणि तो कायद्यामध्ये आम्ही त्याचा निश्चितपणे समावेश करू। आपल्याकडनं काही एखादी व्यापाऱ्यांची लिस्ट जाहीर केली जाणार आहे का की यांच्याकडे तुम्ही विक्री करू शकता, यांच्याकडे अशा स्वरूपाची काही यादी? जोपर्यंत आम्ही कायदा करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची यादी तयार करणं आम्हाला आवड आहे। शेवटी त्याला आधार काय? बेकायदेशीर कुठली यादी तयार करणं आणि बेकायदेशीर कुठल्या यादीमध्ये उद्या त्या यादीत लोकांनी फसवलं तर काय? त्यामुळे कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं काम आम्हाला बेकायदेशीर करता येणार। तत्कालीन आयजी दिगावकर साहेबांनी या सगळ्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतली होती। अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले होते। चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी समाधान देखील व्यक्त केलं होतं। या सगळ्या दरम्यान त्यांची काही मदत घेतली जाईल का? कारण मागील काळामध्ये मोठा एक दिलासा तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी देखील शेतकऱ्यांना घेतली, त्यांची मदत घेतली जाईल। त्यांनी ज्या पद्धतीनं पोलीस विभागामार्फत कारवाई केली आणि ज्या पद्धतीनं काही लोकांकडे पैसे या ठिकाणी वसूल करून शेतकऱ्यांना दिले तर त्यांची मदत आपण घेऊ। आता आमच्या समोर प्रश्न एकच आहे की ज्या लोकांजवळ काहीच ऍसेट नाहीये आणि ज्यांनी कोट्यावधी रुपयाचे माल खरेदी केलाय आणि तो माल खरेदी केल्यानंतर ते पळून गेलेत, गायब झालेत आणि पाठीमागे काही ठेवलेलं नाही, अशांची कारवाई करायची, अशांचे पैसे कसे वसूल करायचे हा मोठा प्रश्न आहे। त्या संदर्भात जे या क्षेत्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतील किंवा त्यांच्या बेनामी सत्ता कुठं असतील किंवा कुठून काय आम्हाला माहिती मिळालं तर आम्ही तशा प्रकारची कारवाई करू। मुळात शेतकऱ्यांची नाराजी ही जास्त पोलिसांवर आहे। ग्रामीण पोलिसांकडनं त्यांना सहकार्य मिळत नाही आणि अनुभव अनेक शेतकरी सांगतायत। तर या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याकडनं काय नाही, त्यासाठी आम्ही आता वेगळी पोलीस यंत्रणा उभी केलेली आहे। त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने इन्क्वायरी करण्यापेक्षा एक डीवायएसपी लेव्हलचा एक अधिकारी त्यामध्ये नेमून आणि या संदर्भातले आर्थिक गुन्हे जिथे ज्या पोलीस स्टेशन असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी इन्क्वायरी करायची तात्काळ। कारण शेवटी इथं कसं आहे, इथं तुम्हाला आरोपी सापडत नाही किंवा आरोपी फरार आहे, आरोपी आयडेंटिफाय होत नाही असं नाही। इथं आरोपी माहिती कोण आहे, आरोपी माहिती कोण आहे, त्याची प्रॉपर्टी कुठे कुठे ते शेतकरी पण सांगतात। म्हणजे असं काही नाही की इथं सगळं अननोन, इथं सगळं नोन आहे। फक्त कारवाई कशी करायची, पोलीस फोर्स कसा वापरायचा ते त्या विभागाच्या एसपींनी आणि त्यांनी कारवाई करायची आहे। तेव्हा आयजी साहेबांना मी पूर्णपणे सूचना दिलेल्या आहेत की याच्यावरती पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची चिटिंग खपवून घेणार नाही। बैठक घेतली, सगळे आले अधिकारी या ठिकाणी, इतर वेळेला शेतकऱ्यांची खूप चुकी जाते अधिकाऱ्यांकडनं, चक्र मारत नव्हतं अशा शेतकऱ्यांच्या। मी माझ्या भाषणातच बोललो की खातं सेन्सिटिव्ह आहे, मी डबल सेन्सिटिव्ह आहे। त्यामुळे माझं काम करण्याची पद्धत वेगळी आहे
की त्यातून लोकांना रिलीफ कसं मिळेल ताबडतोब या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न राहणार आहे. अशा तक्रारी 99% जनतेकडनं शेतकऱ्यांना तुम्हाला येऊ देणार नाही. फोनही उचलले जातील, कारवाई केली जाईल आणि त्यांना न्याय पण दिला जाईल. गरज पडल्यास गृहमंत्र्यांची एक आपण बोलणार आहे. हो, ऑफकोर्स गृहमंत्री मुख्यमंत्री त्यामध्ये आहेतच. तर त्यांच्याकडेच सगळं ब्रीफिंग करावं लागणार आहे आम्हाला. त्यामुळे गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर ब्रीफिंग करून आणि कॅबिनेटवर हा विषय आणणार आहे. कारण कॅबिनेटवर विषय आल्याशिवाय तो हाऊसला येत नाही. कॅबिनेटला विषय आणून कायद्याचं रूपांतर करावं लागेल आणि अतिशय स्ट्रिक्ट कायदा करावा लागणार. त्याशिवाय हे गुन्हे थांबणार नाही. या पूर्वापरमधला अनेक पोलिसांकडनं व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते अशी देखील अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे. तसं निदर्शनास त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू आम्ही. तसं आमच्या निदर्शनास आलं की पोलीस अधिकारी म्हणजे इंटेन्शनली एखाद्या व्यापाऱ्याला वेगळी ट्रीटमेंट देत आहे, तर त्या संदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला तक्रार करू आणि त्याच्यावर कारवाई करायला मी मागाशी म्हणालो स्पेसिफिक तक्रार द्या माझ्याकडे किंवा एसपीच्याकडे आम्ही बघतो. पूर्वा चव्हाणच्या वकिलाच्या खात्यावरून एका अधिकाऱ्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यावर पैसे देण्यात आलेले आहेत 5 लाख रुपये आणि त्याचे डिटेल्स पण दिसत आहेत. मी त्याला सांगतो कायद्यामध्ये खूप पळवाट आहेत. कायद्यातच मुळात थोडं संदिग्धता आहे. त्यामुळं या कायद्यानुसार आम्हाला पोलीस अधिकाऱ्याला पण फार बोलता येत नाही. मी माझ्या भाषणात अगोदरच सांगितलंय की आउट ऑफ वे जाऊन कारवाई करा. काय या पोलीस विभागाला एक मर्यादा आहे. त्यांना एक चाकोरीमधून जावं लागतं. त्यामुळे ह्या चाकोरी हे सगळं व्यवस्थितपणे सविस्तरपणे माहिती होऊ त्यांच्या. विमा कंपनीचे एजंट आहेत ना, ते शेत विमा करतात तेच त्यामध्ये फ्रॉड करतात. तेच खूप बोगस विमा करतात आणि नाशिकमध्ये एने नसलेल्या जमीन असलेल्या अशा ठिकाणी जर पीक विमा काढला असेल, अशा लोकांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई 100% करणार. कारण अशा केसेस काही निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केलेली आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आमच्याकडनं कुठल्याही विमा अधिकाऱ्याला, एजंटला किंवा कोणत्याही कंपनीला आम्ही पाठीशी घालणार नाही. हे तुम्हाला मी ठोसपणे सांगतो. ते पंचनामे करणारे कोणी अधिकारी असतील त्यांना सूट का देत नाही? फक्त ज्यांनी घेतले त्यांच्यावर कारवाई करणार, पण ज्यांनी पंचनामे केले, ज्यांनी कारवाई चौकशी झाली की कारवाई सगळ्यांवर, सगळ्याच एजन्सी देईल त्यांनी. असं नाही होणार. चौकशी झाल्यानंतर ज्यांनी आता महसुलाचे काही अधिकारी असतील त्यांनी सांगितलं असेल की त्यांचा 7/12 उतार आहे. शेवटी 7/12 उतारा न दाखवता येणे पाठ झाला असेल, येण्यावरती तुम्ही त्याला पैसे दिले कसे, तोही मोठा मुद्दा आहे ना. त्यामुळे हा सगळा चौकशीचा मुद्दा होऊ शकतो. त्यामुळे या त्रुटी काढूनच करावं लागेल. द्राक्षासोबतच टोमॅटो किंवा इतर सर्वच मी सर्व पिकाच्या संदर्भातच बोलतो आहे. मी फक्त द्राक्षापुरता बोलत नाही. द्राक्ष पिकाच्या संदर्भातली बैठक आज निदर्शनास आलं म्हणून आपण बैठक घेतली, पण याच्या माध्यमातून इतर पिकांच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच तक्रारी आहेत. त्या सुद्धा तक्रारीची दखल घेतली जाईल. कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात आहे. कारण एकीकडे भाव नाही आहे, दुसरीकडे वातावरणातल्या बदलामुळे उत्पादन घटलंय. निर्यात शुल्क हटवावं एकच मागणी मागच्या काही दिवसापासून. त्या संदर्भात मी बोललोय, मीडियाशी पण बोललोय की केंद्रीय कृषी मंत्र्याबरोबर माझं बोलणं अजून झालेलं नाही. त्यांची माझी मिटिंग आता बहुतेक नारायणगावला 9 तारखेला आहे. या संदर्भात मी प्रश्न त्यांच्यावर मांडणार आहे. कारण हा केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. केंद्राला मला जावं लागेल. केंद्राच्या कृषी मंत्री आणि केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाबरोबर चर्चा करावी लागेल. त्यामुळे हा प्रश्न मी आता आपल्याला सांगू शकत नाही. पण हाऊसमध्ये अनेक आमदारांनी, अनेक सदस्यांनी या संदर्भात मागणी केली आहे की निर्यात मूल्य कमी करावं. ओके, याच्यामध्ये कांदा लागवडीचं जे क्षेत्र आहे ते घटत चाललेलं आहे. जसं द्राक्षाची संकटामुळे क्षेत्र घटतंय तसं कांद्याचं देखील. अरे कुठं घटत चाललंय? कांदा लागवडीचे भाव कमी होता म्हणजे घटत चाललंय असं म्हणता येईल का? वाढत चाललंय उलट. कृषी विभागाची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत गेल्या 2-3 वर्षाच्या तुलनेमध्ये क्षेत्र घटत चाललेलं आहे. काय त्याला अनेक कारणं असतात. किंवा बघा, शेतकरी हा फार सेन्सिटिव्ह असतो. तो पटकन त्याला दुसऱ्या एखाद्या पिकामध्ये जास्त पैसे मिळाले की लगेच एक पीक मोडून दुसरं पीक करतो. त्यामुळे त्याला त्याची कारणं तपासून घ्यावी लागतील. खरोखर कमी झालंय की नाही, का कमी झालंय, म्हणजे पाणी आल्यामुळे ऊस लागवड वाढली का, किंवा मग टोमॅटोला मार्केट असल्यामुळे टोमॅटो लागवड वाढली का, हे सगळं बॅलन्सिंग ते त्या गोष्टी त्या त्यावेळी चौकशी करून सांगावं लागतं. तसं सांगता येणार.